व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चिकोडी निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदी किनाऱ्यावरील आडसाली उसाला गुऱ्हाळवाल्याकडून पावसाळी दिवसात देखील मोठी मागणी। दररोज मोठ्या प्रमाणावर नदी, कुरळी व इतर परिसरातील गुऱ्हाळ मालकांकडून दूधगंगा नदी किनाऱ्यावरील आडसाली उसाची उचल सुरू। चिकोडी निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदी किनाऱ्यावरील गेल्या जुलै-ऑगस्ट या महिन्यातील केलेल्या आडसाली उसाच्या लावणीला वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असून किमान 15 ते 17 कांड्या ऊस तयार असून शेतकऱ्यांना तो गुऱ्हाळाला देण्यासाठी परवडत आहे। कारण ऊसाची नोंदणी कारखान्याकडे नाही, ट्रॅक्टरवाल्याला एंट्री नाही, शेतामध्ये ट्रॅक्टर अडकल्यास काढून देणं हा प्रकार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काट्यावर पैसे मोजून घेता येतात। या सर्व सोयी बळीराजाला मिळत असल्यामुळे शेतकरी आपला ऊस या गुऱ्हाळ मालकाला देताना दिसत आहे। आणि बारमाही गुऱ्हाळाचा सीझन चालू असलेल्या नदी, कुरळी व त्या परिसरातील गुऱ्हाळ मालकांना या भागातील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या ऊसाची मोठ्या प्रमाणावर उचल सुरू करणं सोयीचं झालं आहे। दर देखील 3100 ते 3200 या दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देत असून त्याच्या उत्पादित गुळाला दर देखील 42 रुपये ते 45 रुपये याप्रमाणे चांगला दर मिळत असून गुळाची मागणी देखील बाजारातून वाढलेली आहे। त्यामुळे गुऱ्हाळ मालकांनी या भागातील ऊसाकडे आपला मोर्चा वळवला आहे। सदलगा शहर परिसरातून दररोज 4 ते 6 ट्रॅक्टर, सरासरी प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये 15 टन याप्रमाणे ऊसाची वाहतूक सुरू असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापासून थोडासा दिलासा मिळाला। पूर प्रभावित क्षेत्रातील ऊस प्राधान्याने शेतकरी गुऱ्हाळ मालकांना देऊन उत्पादित ऊस पिकाचे नगदी पैशाच्या रूपात रूपांतर करून थोडासा दिलासा मिळवून घेत आहेत। त्यामुळे दूधगंगा नदी पूर प्रवाहात सापडणाऱ्या ऊसाला या गुऱ्हाळ मालकांनी चांगले जीवनदान दिले असून बळीराजाच्या ऊस पिकासाठी जीवनदान व लाभदायी वरदान यामुळे मिळालं आहे। या आपत्कालीन मिळालेल्या संधीमुळे प्रवाह पीडित परिसरातील बळीराजा सुखावला आहे। चिकोडी तालुक्यातील नदी, कुरळी या भागात वर्षभर ऊसाचे गाळप गुऱ्हाळामार्फत चालू असतं। त्याचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना या ऐन वेळी ऊस पिकाच्या माध्यमातून मिळत आहे। त्यामुळे बळीराजा सुखावला आहे। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम।